काही कविता नुसत्या मनोरंजनासाठी नसतात. काही कविता समाजाला आरसा दाखवतात. आज मी तुम्हाला भेटवणार आहे अशा एका तरुणाला ज्याने महाभारत इतिहास म्हणून नाही तर वर्तमान म्हणून लिहिलं आहे. द्रौपदी, तुझे शस्त्र तुलाच उचलावे लागेल आता तुझ्या स्वतःच्याच संरक्षणासाठी. कारण समाजाच्या बंदिवासात अडकलेला कृष्ण हल्ली येत नाही ग मदतीसाठी. सभागृह अजूनही भरलं आहे तिथे फक्त चेहरे बदलले दुःशासनाचे. आता वस्त्र नाही खेचत कोणी, काळ बदलला तर आता वस्त्र नाही खेचत कोणी, थेट आत्माच ओरबडतात नजरेने. इथे धर्माचे ग्रंथ हातात घेऊन अधर्माचे उत्सव साजरे होतात. की इथे धर्माचे ग्रंथ हातात घेऊन अधर्माचे उत्सव साजरे होतात आणि संस्कार नावाच्या सोन्याच्या पिंजऱ्यात स्त्रियांचे श्वास रोज पुरले जातात. बरं, कौरव आता 100च उरले असं नाही, की कौरव आता 100च उरले असं नाही, ते प्रत्येक गल्लीत राज्य करतात. आणि भीष्मासारखे शांत पुरुष आजही मानाखाली घालून जगतात. बरं, तुझ्या जखमांवर प्रश्न विचारणारे तुझेच अश्रू पुरावा मागतील. की तुझ्या जखमांवर प्रश्न विचारणारे तुझेच अश्रू पुरावा मागतील. कारण इथे रावण जाळण्याआधी सीतेच्या चारित्र्यावर चर्चा होती. म्हणून द्रौपदी, आता केस मोकळे ठेव शपथेप्रमाणे. की द्रौपदी, आता केस मोकळे ठेव शपथेप्रमाणे. कारण न्याय इथे अंधळा नाही, तो फक्त न फक्त पैशासमोर नतमस्तक झालाय. तू रणरागिणी हो, कारण तुझ्या किंकाळ्यांवर लोक आता रील बनवतात आणि मदतीचे हात ते फक्त न फक्त कमेंट सेक्शन मध्ये दिसतात. म्हणून तू यावेळेस कृष्णालाही हाका मारू नकोस, कारण त्याचं सुदर्शन चक्रही आता कायद्याच्या फाईल मध्ये अडकलं. आणि या युगात जर तू कर्ण शोधायला जाशील तर तोही शोधू नको, कारण की तो इतिहासाच्या पानात फक्त श्वास घेतो. कारण कृष्ण आता इतिहास झालाय. की कृष्ण आता इतिहास झालाय, विदुर इतिहास झालाय, विकर्ण इतिहास झालाय. पण धृतराष्ट्र अजूनही अंधळा आहे. शकुनी अजूनही फासे टाकतोय. दुर्योधन अजूनही सत्तेच्या सिंहासनावर बसलाय. दुःशासन अजूनही हात लावतोय. युधिष्ठिर अजूनही सत्तेत विकत बसलाय. भीम अन्याय पाहून मान वळवून घेतो. अर्जुन गांडीवापेक्षा त्याचं करिअर जपतो. आणि नकुल आणि सहदेव अजूनही गर्दीत हरवून बसले. आणि महाभारताचं काय? तुम्हाला वाटतं महाभारत संपलंय? महाभारत कधीच संपलं नव्हतं. आपणच त्याला इतिहासाच्या पुस्तकात बंद करून टाकलं. कारण रोज एक द्रौपदी नव्याने जन्म घेते आणि रोज तिचे वस्त्र हरण होत आहे. फक्त आणि फक्त सभागृह बदललंय. म्हणून द्रौपदी, तुझे शस्त्र तुलाच उचलावे लागेल आता तुझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी. कारण समाजाच्या बंदिवासात अडकलेला कृष्ण हल्ली येत नाही ग मदतीसाठी.